कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात महिलांचा भव्य मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। या मेळाव्यात भाजपच्या अधिकृत उमेदवार सानिका राहुल आवाडे यांनी उपस्थित महिलांशी थेट संवाद साधत आपल्या विकास दृष्टीची मांडणी केली। महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देत शिक्षण, पोषण आणि सर्वांगीण विकासावर भर देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला। सानिका आवाडे म्हणाल्या, मुले शिकली की प्रगती होते, पण मुलगी शिकली की संपूर्ण घर सुधारते। त्यामुळे जिल्हा परिषद शाळांना चांगले दिवस यावेत, गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि पौष्टिक जेवण मिळावे यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार आहे। शाळेमध्ये डिजिटल क्लासरूम, आधुनिक शिक्षण पद्धती आणि गुणवत्तापूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। कोरोची मतदारसंघ केवळ कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्शवत मतदारसंघ म्हणून उभा करायचा आहे, असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। विकास ही केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात दिसला पाहिजे। मतदारसंघाचा कायापालट हा आमचा ध्यास आहे, असेही त्या म्हणाल्या। यावेळी माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे व आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाचा उल्लेख करत सानिका आवाडे म्हणाल्या की विकास कामांसाठी लागणारा निधी यापूर्वीही मिळाला असून पुढेही कमी पडणार नाही। राज्यात व केंद्रात भाजप महायुतीची सत्ता असल्याने विकास कामांना गती मिळणार असून मतदारसंघातील प्रत्येक गावाचा चेहरा मोहरा बदलणार आहे, हे निश्चित। या मेळाव्यास कोरोची मतदारसंघातील भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व वाढता सहभाग पाहता कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपने आपली पायाभरणी अधिक मजबूत केल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे।